झालेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे। त्यांना विनंती आहे की आपण धम्मपीठावर यायचं आहे। अमरदीप मित्रमंडळ या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एल.पी. गायकवाड साहेबांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। साहेब या ठिकाणी वाचून दाखवत आहे। शिक्षण पूर्ण केला पुढे भावी जीवनाचा वेग घेत आपण दोन्ही राष्ट्रीय आणि महाविद्यालयात महाविद्यालय शिक्षण काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केला आणि याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनुभवी अशा शत्रू आणि नानासाहेब दिंडसे यांच्या प्रभावाने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। आपल्या राजकारणाला सामाजिक चळवळी आपण अग्रेसर राहिला गायकवाड यांच्या मुलाचे सहकार्य मिळाले। आपल्या विभागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाने आपण दुसऱ्यांदा सूत्रामध्ये एकटे नाही तरी काही एका 4 सदस्य निर्माण आणि आपल्या प्रभागातील नागरिकांचा प्राथमिक गरजा पूर्ण केल्या। विशेष म्हणजे भिवंडी शहरातील आंबेडकर यांची बऱ्याच वर्षापासूनची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाठपुरावा करून त्यासाठी लागणाऱ्या सर्व धन्यवाद।
आणि खरोखरच निकम साहेबांनी जे केलेलं काम आहे ते खरोखरच अति उत्तम असं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी त्याच्या प्रति मंगलमय शुभेच्छा देतो. या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. टीमच्या वतीने साईडचा बोबावच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य भरभराटीत राहो अशाच प्रकारे त्यांना यश मिळो आणि यश मिळणार तर कोणी शंका नाही. कारण त्यांच्या बरोबर ही ग्रासरूट लेवल जनता पब्लिक आहे आणि हे नक्की शक्य होणार आहे. थोडंसं आता काय म्हणतात थोडासा सहन करावं लागत आहे पण सहन केल्यानंतर माणूस नंतर उभारतो असं म्हटलं जातं की शेर चूप बसला गपचूप बसला मागे एक माणूस होता पण समजायचं नाही का तो हरला तो याच्याकरता मागे सरळ आहे. तो तेव्हा पुढचा नियम करायचा आहे आणि पुढची संघटना करायची आहे आणि म्हणून त्या पुढच्या शिकारीची तयारी जी आहे साहेबांनी केलेली आहे आणि करत आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये त्यामुळे यश मिळणार आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांची इच्छा आहे लोकांच्या मनाची जी चालना आहे जी कामं आहेत ती नक्कीच पुढे जातील त्यामुळे शंका नाही आणि होणारी कामं जी पुन्हा मोठपुढेच होतील. शेवटी नाव एक काव्य आहे नुसतं नाव ऐकलं तरी कामं होतात ही वस्तुस्थिती आहे हे आम्ही जवळ अनुभव आहे. म्हणून पुन्हा एकदा साहेबांना या जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज हमारे विकास निगम साहब महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष इनका आज जन्मदिन है. बहुत बहुत आपके काफी तरफ से भिवंडी शहर के मेरी तरफ से मेरे परिवार की तरफ से बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. अभी जो भिवंडी शहर का जो मान सम्मान हमारे सुरेंद्र कांबळे साहब ने जो दिया फतेहगढ़ साहब ने जो दिया है और हमारे सुरेश पाटिल साहब ने जो बताया हकीकत में ये गायत्री नगर की बदनसीबी है जो शेर के बच्चों को इन्होंने बिठाने की कोशिश की है. ये टाइगर है विकास निकम है ना टाइगर है देखने में शांत दिखता है जब हमला करता है कलम से बाबा साहब अम्बेडकर ने जो कलम दिया उससे हमला करता है तो सामने आने के चारों खाने चित हो जाते हैं. और ये आने वाले दिन में गायत्री नगर वालों को भिवंडी शहर के निवासियों को समझ में आ जाएगा कि विकास निकम साहब आदमी के महाराष्ट्र प्रदेश क्या ताकत रखते हैं. जो हमारे बड़े बड़े महाराष्ट्र के नेता हमारे विकास निकम साहब को मान सम्मान करते हैं. मैंने जब से जुड़ा हूँ महानगर पालिका में जब एंट्री करता हूँ निकम साहब के साथ तो अपने आप को गर्व को महसूस करता हूँ कि मैंने ऐसे शख्स के साथ गुजरा हूँ जुड़ा हूँ जो लोग सलाम करते हैं और मान सम्मान करते हैं. यही सबसे बड़ी दौलत विकास निकम साहब के पास है. चाहे मुस्लिम समाज हो चाहे आदिम समाज हो चाहे मराठा समाज हो चाहे हमारे बुद्ध समाज हो तमाम भिवंडी शहर के मैं समझता रहा हूँ आने वाले भिवंडी शहर के अल्पसंख्यक बोलो या बुद्धिस्ट बोलो तमाम समाज के आने वाले लीडर विकास निकम साहब रहेंगे. यही मैं बात बोल के मुबारकबाद देता हूँ अपनी बात को समाप्त करता हूँ और अल्लाह ताला से दुआ करूंगा कि अल्लाह ताला हमेशा ऐसे लोग को कामयाबी रखे और इनके घर में अमन और चैन खुशहालियां तो रखना. आज जो उनके आंखों में जो आंसू देखा हो ये आंसू का बदला हम आने वाले टाइम में लेंगे. मैं आपसे वादा करता हूँ आपके कदम से कदम मिला के मैं चलता हूँ. यही बात बोल के जय हिंद अस्सलाम वालेकुम जय महाराष्ट्र.